नमस्कार, मी राजश्री राजेश होममेडमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण इथे सुखडी बनवणार आहोत. हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 1 वाटी. त्याला छानसं भाजायचं आहे तुपामध्ये. तूप त्याच्यासाठी तेवढंच जवळजवळ लागतं. 1 वाटी गव्हाच्या पिठाला जवळजवळ पाऊण ते 1 वाटी तूप आपण ह्याच्यात टाकून छान भाजायचं आहे. आधी सुकंच पीठ भाजायचं आहे कोरडं, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं. पिठाचा रंग थोडा साधारण बदलला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकूया. आपण 1 वाटी पीठ घेतलं होतं, जवळजवळ तेवढंच आपल्याला तूप लागणार आहे. सुकडीला तूप भरपूर लागतं, तरच ती खुसखुशीत होते. आता परत ह्याला व्यवस्थित छान अगदी खमंग सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला हे शेकवायचं आहे तूप पीठ. परत आपल्याला मंद गॅसवर ह्याला 5 ते 7 मिनटं चांगलं भाजायचं आहे. पहिल्यांदाच चॅनल वर तुम्ही भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा सोप्या, साध्या आणि महत्त्वाच्या आणि अगदी सहजपणे तुम्ही करू शकाल अशा पारंपरिक रेसिपीजचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील आणि मग त्या तुम्ही इझिली बनवू शकाल. आणि सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे, अगदी सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, 5 ते 7 मिनटं मंद गॅसवर भाजल्यानंतर मस्त याचा कलर बघा, एकदम चॉकलेटी अगदी मस्त तपकिरी कलर झालेला आहे. आता आपल्याला इथे एक ताटली मी ग्रीस करून घेतलेली आहे तूप लावून व्यवस्थित. त्याच्यात आपल्याला सुकडी थापायची आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हा 1 वाटी पिठाला आम्ही पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. गॅस बंद करून टाकायचं आहे आणि लगेच त्याला हे करायचं आहे. तर गॅस चालू ठेवला तर गूळ कडक होतो आणि मग सुकडी आपली कडक होते, खुसखुशीत नाही. बघा, गूळ टाकल्यामुळे आणखीन त्याचा कलर बदललेला आहे. लगेचच आपल्याला उतरवून ही आपल्याला आपण जे ताटली लावली त्याच्यात त्याला काढून घ्यायची. हे बघा, ह्याच्यात मी ताटलीमध्ये काढलेली आहे. थंड झाल्यावर ह्याला अगदी 2 मिनटात लगेच ती थंड होते. मग त्याच्या आपण वड्या करूया. साधारण आता ही कोमट झाली आहे, तोपर्यंत मी इथे ह्याचे मार्क करून घेते, म्हणजे आपल्याला वड्या पाडायला सोपं जाईल. ही गुजरातमध्ये उत्तर गुजरातमध्ये महुडी म्हणून जैन मंदिर आहे. तिथे हा अगदी तिथला प्रसाद असा असतो आणि तो तिथेच देवळातच खाऊन बाहेर निघायचं अशी प्रथा आहे. ही खूपच अगदी कमी साहित्यात बनणारी वस्तू आहे आणि खूपच पौष्टिक आहे, हेल्दी आहे. अगदी तुम्ही जेवणानंतर किंवा सकाळी ब्रेकफास्टनंतर 1 वडी खाल्लीत रोज तरी खूपच हेल्दी आहे ही. फक्त गव्हाचं पीठ, गूळ आणि तूप या 3च वस्तूपासून बनते. अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की बनवून बघा आणि मला कळवा कशी झाली ते. हे बघा, आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. अगदी याच्या मस्त आता वड्या निघत आहेत. हे बघा, मुलांच्या लंच बॉक्समध्ये पण तुम्ही असं 1 पीस रोज दिलात तर त्यांना जे चॉकलेटचं क्रेविंग्स होतं तेही होणार नाही आणि हा एक हेल्दी त्यांना ऑप्शन मिळेल चॉकलेटच्या ऐवजी. तर नक्की करून बघा आणि मला कळवा. खूपच सोपी रेसिपी आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि खूपच अशा महत्त्वाच्या, इझी, सोप्या, अगदी सकाळच्या घाईत किंवा ऑफिसमधून आल्यानंतर पण तुम्ही अशा रेसिपीज बनवू शकाल. असे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. अगदी मस्त खुसखुशीत झालेली आहे बघा अगदी.
चॉकलेटसारखी. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.